सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय भारत. सकाळच्या सत्रात आज 13 तारीख आहे. स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र दिवसाचा 78वे वर्ष. एक दिवस आड परवा येत आहे. आज सार्वभौम देशाच्या या 78व्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व मी जे काही सामाजिक जे काही राजकीय जे काही स्थापत्य अभियंता म्हणून विश्लेषण करत असतो ते समाजावर प्रबोधन म्हणून करत असतो. समाजाला प्रकाश दाखवायचा प्रयत्न करतो, समाजाला आरसा दाखवायचा प्रयत्न करत असतो. हा आरसा प्रत्येकाने पाहिला तर त्याचं स्वतःचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसतं आणि स्वतःचं प्रतिबिंब स्वतः का करणं गरजेचं, पाहणं गरजेचं आहे. स्वतःचं प्रतिबिंब स्वतःच्या रोज आरशामध्ये का पाहणं गरजेचं आहे की आपण काय करतो, काय करत आहोत आणि काय करणार आहोत. आपण काय करतो, काय करत आहोत आणि काय करणार आहोत. खरंच आपण देशहिताचं काम करतो, खरंच आपण राज्यहिताचं काम करतो का केवळ आपण स्वार्थाचं काम करतो. आज अनेक जण लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार बनून मंत्रिपदावर, सर्वोच्च पदावर जातात आणि म्हणतात आम्ही जनतेचे सेवक. परंतु असं कुठेही दिसून आले नाही जनतेची सेवा म्हणजे नक्की काय. आज मला प्रश्न पडलेला आहे, जनतेची सेवा म्हणजे काय हा प्रश्न पडलेला आहे. जर जनतेची सेवा खरोखर करत असाल तर आज एक एक गरीब रस्त्यावर भटकत नसता, आज एक एक गरीब रस्त्यावर भीक मागत नसता, आज एक एक गरीब रस्त्यावर एक वडापावसाठी तरसत नसता. एक एक गरीब एक वडापाव खाण्यासाठी तरसत नव्हता. कारण आज वडापाव आहे 30 रुपये, आज वडापाव आहे 30 रुपये आणि चहा आहे 50 रुपये. जर चहा 50 रुपये, वडापाव 30 रुपये तर सर्वसामान्य गरिबांनी काय खायचं आणि काय राहायचं हा प्रश्न आहे. आज स्वतंत्र भारताच्या स्वतंत्रता दिवशी 78व्या वर्षी मला फार खेदाने नमूद करावं असं वाटतं, मला बोलल्याशिवाय राहत नाही. हे रविराज रवींद्र शिंदेकडे जे रक्त आहे, जे सळसळणारं रक्त हे कामगार चळवळीचं आहे, त्या बाबांचं आहे, त्या डॉक्टर बाबासाहेबांचं आहे, त्या बाबांचं आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, ज्यांनी प्रगल्भता शिकवली, संघर्ष शिकवला, घरातून चळवळ शिकवली, कामगार चळवळ शिकवली. ती आमच्या बाबा दिवंगत कामगार जे चांगू शिंदे आणि आदर्श घेतले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, भीमाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती शाहू महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे संघर्ष जो महाराष्ट्र अबाधित राहण्यासाठी ज्या लोकांनी केला, जो संघर्ष अबाधित टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी जो अंगावर घेतला, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गद्दारांमुळे यमसदनी जावं लागलं. छत्रपती संभाजी महाराजांना गद्दारांमुळे कपटाने धारातीर्थी पडावं लागलं. ते केवळ आपल्या राज्यासाठी, आपल्या देशहितासाठी. आणि छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांचे ताणे खाऊन आज सार्वभौम जे असे धर्मभ्रष्ट भट ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून आज त्याने गोरगरिबांना 50% आरक्षण त्या काळी लागू केले. ते छत्रपती शाहू महाराज आज प्रथमतः आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज आज 50% आरक्षण ते त्यांनी सर्व शाळांमध्ये, सर्व सेवांमध्ये लागू केले. आज तेच आरक्षण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सर्वांना समान कायदा, समान काम, समान वेतन, समान कायदा, समान वेतन, समान काम, समान कायदा या घटनेच्या चौकटीमध्ये बांधलेलं आहे. तेच ते आरक्षण आहे. जे आरक्षण आज सार्वभौम आहे, जे समाजाला, दलितांना प्रगत करतो, तेच आरक्षण हे मनुवादी सरकार मिटवायला निघाले. जे उपवर्गीकरणाद्वारे जे दलित वर्गाचंही उपवर्गीकरण आणि मराठी वर्गाचंही उपवर्गीकरण करणं
हे देशाच्या सार्वभौम स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या देशाला एक काळीमा आहे. मी रोज हे प्रबोधन करत असतो आणि हे विचार फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांना जनतेसमोर पोहोचवत असा एस रविराज रवींद्र चांगो शिंदे हा प्रगल्भ रक्ताचा चळवळीतून घरातून आलेला माणूस आजही कामगारांसाठी लढतो, तर रस्त्यावर उतरतो, तर रस्त्यावर गोळी खाण्याचाही तो छातडी निदया छाती उघडी ठेवतो. तो आज कोणालाही घाबरत नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे सार्वभौम जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना एक लाज वाटायला पाहिजे की जो स्वतंत्र भारत मिळवण्यासाठी जो संघर्ष घेतला, ज्या गोळ्या छातीवर घेतल्या, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी छातीवर गोळ्या घेतल्या आणि देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी बॉम्बस्फोटने बॉम्ब अंगावर घेतले, असे सार्वभौम पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदींची काय देशासाठी बलिदान आहे हे आधी पाहावं. देशाच्या नरेंद्र मोदींचं या बलिदान काय आहे हे पाहावं. मग मोदी मोदी रट आणि मोदी मोदी जप करावं. आज सार्वभौम युवा पिढी आपल्या रक्षणासाठी स्वरक्षणासाठी उतरलेली आहे. जी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण झालं, त्या पेपरफुटी प्रकरण जे देशाची चळवळ CGPने आंदोलन केलं, जे अमेरिकेतून चालू झालं, ते राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र जंतर मंतरवर आलं आणि सार्वभौम घराघरातून पोहोचलं, तेव्हा सरकार बिथरलं आणि तणावात आलं की काय करायचं. म्हणून बाप माणसाने आज देशाच्या सार्वभौम धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री केंद्रांना राजीनामा द्यावा लागेल. ही चळवळ इथेच थांबत नाही, तर युवा पिढी अजून पेटलेली आहे. ज्यावेळेस युवा पिढी उठाव करेल तेव्हा देशाच्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता सोडावी लागेल. हे सार्वभौम ताकद आहे भारताची, हे सार्वभौम ताकद आहे जनतेची, हा सार्वभौम गरिबांची, संविधानाची, घटनेची, तिरंग्याची ताकद आहे, जे सार्वभौम भारताची ताकद आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि लोकांनी खरोखर जागृत व्हा, लोकांनी खरोखर जागृत राहा. धर्मांध ताकदींना लोकांनी खरोखर जागृत व्हा. या धर्मांध ताकदींना, हे देशविघातक संघटनाला, राष्ट्रद्रोहांना येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी एक वचन गा. येणाऱ्या निवडणूक 2029 मध्ये मतपत्रिकेद्वारे यांना घरचा आहेर दाखवू, घरचा रस्ता दाखवू. ना रहेगी बास, ना रहेगी बासरी, ना रहेगा मोदी, ना रहेगा मोदी सरकार. हाच वचन घेऊया 15 ऑगस्टच्या दिवशी.